अशा प्रकारे आपण गाडी पार्क केली आपली टू व्हीलर आणि सेल्युलर जेलच्या एका सेक्शनमधून आपण म्हणजे जवळ चाललो आहे तिथे की जिथे तिकीटिंग काउंटर आहे आणि त्यानंतर आज जाऊ. आमच्या गाडीला सिंगल हेल्मेट ठेवायची जागा होती आणि तो पण लॉक तुटलेला आहे, त्यामुळे एक ठेवलं दुसरं घेऊन हातात फिरतोय आपण. आईला आधीच बघितलं पाहिजे तुटके फुटके हेल्मेट गाड्या रेंटेडवाल्या. 30 रुपये तिकीट आहे सिंगल पर्सनचं, बघितलं मी लिहिलेलं. पोस्ट करायला आपली जागा आहे तर गाड्या पार्क करायला लोकांनी पार्क पण केलं आतमध्ये. आपल्याला का नाही आतमध्ये पार्क करायला जागा. चल तिकीट काउंटर आहे जेलसाठी, सेल्युलर जेल. ही एंट्री आहे त्याची आणि काका इथनं आपल्याला तिकीट देणार आणि मग इथनं पुढे जायचं. अशा प्रकारे तिकीट घेऊन साहेब पुढे निघाले, तुम्ही बघू शकता. एंट्री तिकीट त्यांच्याकडे आहे 60 रुपयाचं. शूज बघा साहेबांचे, प्रॉपर ब्रॅट. व्हिडिओ कॅमेरा 200 रुपये बघू ते सर. ये निर्मल जी है, बहुत हेल्पफुल है, डॉग्स को हेल्प करते हैं है ना, पेट्स वगैरह को. सेल्युलर जेलच्या आतमध्ये आलो आपण, बघू शकता तुम्ही. काय माहिती आता आपणच आपले गाईड. सिक्योरिटीवाल्याने जायला की इकडनं जायचं, सगळीकडे एक्झिटच लिहिलेलं आहे. सफेद दीवार के पास आके अंदर घुस जाओ. तर आपण सफेद दीवारच्या जवळ आलेलो आहेत आणि इथनं एंट्री आहे. इथे फाशी कुठं देतात त्यांनी सांगितलं मला बेसिकली. हा फाशी द्यायची जागा आहे का, आणि सगळीकडे त्यांनी सांगितलं की बोर्ड लिहिलेले आहेत. हां हा मला फाशी घर बघ, हे फाशी घर आहे सेल्युलर जेलचं. फाशी घर. प्लीज माइंड युअर हेड. वाव. तो दिस इज वेअर पीपल वर हँग ऑल द freedom fighters. This place see, this is the entrance for that. And you see here they would have hanged them. This is how it looks. It's you know मी करतोय हे, पण लाईक कसं सांगायचं की किती लोकांनी इथे आपले प्राण दिलेले आहेत आपल्या देशासाठी. I'm happy to visit this place. At the same time I'm sad. I have to show you this. So my son is already in somewhere. To know where. This is the oil shed. They used to get the oils out from here or something. Look at this. यातना ऑइल काढलं जायचं, तेल घाणी. कोल्ड ऑइल प्रेस. ही ऑइल मिल एक टाईपची है ना. ह्याच्यामध्ये टॉर्चर डिव्हाइस आहे काहीतरी, सेम ह्यातलं डिव्हाइस आउटसाईडला पण आहे उन्हामध्ये. आणि आपण पावसाळ्यात आलेलो आहे, लक्षात घ्या. टेम्परेचर थोडं चांगलं आहे आणि ह्युमिडिटी तर महाराष्ट्राप्रमाणेच आहे इथे पण, कारण की आम्ही पण कोस्टल रिजनमध्येच राहतो आणि एवढी ह्युमिडिटी आहे. आणि अशा वेळेला जर इथे ठेवायला लागत असेल या हीटमध्ये, तर इवन उभं राहणं पण टॉर्चर्स आहे. बांधून ठेवणं आणि करणं तर वेगळी गोष्ट झाली, पण थोडं उभं जरी ठेवलं तरी एक टाईपचं टॉर्चरच आहे ते, जे की ते लोकांना सहन करायला लागत होतं. हे बघू शकता तुम्ही. हे सिटिंग एरिया आहे. संध्याकाळी परत आपण येणार इथे लाईट शोसाठी.
तर आपण काय करूया, आपण थोडं उलटं फिरत आलो. आपण आता परत सरळ जायचा प्रयत्न करूया इकडून, कारण की ही ऑफिशियल एंट्री इकडून आहे. आर्य बोलतो इकडून जातो आहे, तर आपण इकडे उलटा फिरतो आहे. ओके, तर 12 नंबरचं सेक्शन बघितलं आपण, 14 बघितलं. आता आपण थोडंसं उलटं सुलटं चाललो आहे नंबर्सप्रमाणे. आता आपण जातो आहे जेलचे एंट्री पॉईंट्स बघण्यासाठी. तुम्ही पॉज करून वाचू शकता जर वाचायचं असेल तर. या सेल्स आहेत. जास्त मोठ्या नाही आहेत, त्या खूप छोट्याशाच आहेत. मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवतो कसं आहे ते इकडे. ओके, ती ही पहिली सेल आहे इथली. टिपिकली सगळ्या सेमच दिसतात. लॉक होतं इथं आतमध्ये जातं बघा ह्याच्यातून, आणि इथे लॉकिंग मेकॅनिझम आहे. म्हणजे त्याला जर हात असतील तर किती मोठे हात करायला लागत असेल ओपन करायचे असेल जर आतून, तर इथनं पळून जाणं मुश्किल नाही, नामुमकिनच आहे. तिथे मध्ये 2 होल दिसतात, मे बी टॉयलेटचे असू शकतात ते. आय एम नॉट शुअर, आय एम नॉट. तर बेसिकली आपल्याला गाईड मिळालं नाही आहे, तर आपण असेच व्हिजिट करतो आहे. हे बघा, सगळं सिमिलर सेटअपच आहे एकाच टाईपचं. आणि हा कॉरिडॉर बघा, एक नंबर आहे. फोटोचं बटन दाब, फोटोचं बटन दाब ना, फोटोचं बटन दाब खालचं. परत एकदा. तर हा व्ह्यू आहे. आपण मॉडर्न आर्किटेक्चर म्हणतो, आणि हे आज आर्किटेक्चर बघा तुम्ही किती वर्ष जुनं आहे. ब्रिटिश टाइम्स आहे हे. जेलमध्ये आपण घुसायचं का, भीती वाटते थोडी. दिस इज हाऊ इट लुक्स. दिस इज अ वन टिपिकल सेल. स्कॅरी आहे खूप. अशा प्रकारे आपण सेकंड फ्लोअरला एंट्री करतो वीर सावरकर सेल बघण्याकरता. हे जवळजवळ 150-200 वर्ष जुनं असलं पाहिजे सगळं स्ट्रक्चर. एक्सपोज विटा, फ्लोअर मॅट्स. आर्य हा साला जेलमध्ये जाऊन बसणारा वाटतं कायमचा इथंच. नुसता कुठं पण घुसतोय बघा तिथं. मी पण मस्ती करतोय. सगळे सेलच आहेत शेवटपर्यंत, इकडून तिथपर्यंत जायपर्यंत. कसे लावलेत बॅरिकेड्स बघा, मजबूत एकदम. चल, सेमच आहे इकडे. या जुनी कामं बघितलं का मजा वाटते बघायला. किती वर्ष ती अशीच राहिलेली आहेत. 200-250 वर्ष जुने स्ट्रक्चर्स. 100 तर कुठंच नाही आहे. तर आपल्याला तर गाईड भेटला नाही, त्यामुळे थोडा इश्यू येते सगळ्याचा, की कोण आपल्याला गाईड करेल गोष्टींसाठी. त्या लाईट्स बघता तुम्ही कसे सेटिंग्स केलेले आहेत त्यांनी, पाईपलाईन्स वगैरे टाकून. आता हा इकडे एक सेक्शन जो दिसतोय तो जवळजवळ खूप जुना आणि पडीक झाल्यासारखा आहे. सगळेच सेक्शन नाही राहिलेत जागेवरती. हा सेंटर सेक्शन आहे, टॉर्चर डिव्हाइस वन्स अगेन. तिकडे शेवटचं बंद केलं आहे, कॉर्डन ऑफ केलं आहे. आय थिंक समोरचा एरिया बंद केला आहे बघ, भिंत. इथे पण खालती ना, हा दुसरा रस्ता. इथे वास येतो आहे सूचा वगैरे. हे लोक आपली ना 1 नंबरचे 12ची असतात. एवढा राग येतो ना कधी कधी की वेंचून शिव्या देतात तोंडात ना, की म्हणजे एक रिस्पेक्ट ना गोष्टीची नाही आहे लोकांना. कुठे पण जाऊन काय पण करण्यामध्ये 1 नंबर आहेत इंडियन्स. 1857 हे बघ, तारका बघा.
आता इकडचे सेक्शन आहेत ते मला वाटते पडलेले आहेत, त्यामुळे पूर्ण दिसत नाही आहेत. पण हा सेंटर हापासून सगळ्या साईडला जुने सेक्शन आहेत ते निघून गेलेले तिथले. आता अशा प्रकारे आपण सगळ्यात वरच्या फ्लोअरवरती आलो आहे. इथे वीर सावरकरांना कैद करून ठेवली गेली होती. बघू शकता आपण इथे. जर तुम्हाला लक्षात येत असेल आणि जर तुमचं व्हिडिओकडे नीट लक्ष असेल तर तुम्हाला लक्षात येईल की ही फ्लोरिंग थोडी वेगळी आहे. खालची जी होती फ्लोरिंग तिला ही अशी सिमेंट फिनिश नाही आहे, एकदम बेअर मिनिमम आहे सगळीकडेच. इथे ही प्रॉपर केलेली आहे. गॉड नोज वाय. लास्ट सेल त्या मॅडम लोक आहेत ना, त्यांनी विचारत होते. अशा प्रकारे आपण ह्याच रस्त्यावर चालू आहे. शेवटची सेल आहे ती सावरकरांची आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडे ते CCTV लागलेले आहेत. जे मस्तीखोर लोक असतात त्यांच्यासाठी समवट हेल्प होऊ शकते, पण हे कॉरिडॉरमध्ये लागलेले आहेत. स्टेअरकेस वगैरे अशा ठिकाणी पण नीट लावले गेले पाहिजे, म्हणजे इथं मस्ती करायला लोक जाणार नाहीत. जसं की मी बोललो की खालती चाललो होतं तिथं वास येतो सुगरणाचा. मे बी कोणतरी वेडा गेला आहे काम तमाम करायला त्याचं. गाढव लोक. सगळ्या सेल्समध्ये लाईट लावलेल्या आहेत. ऑब्वियसली नवीन ॲडिशन आहे त्यासाठी, लाईटसाठी. जुन्या काळात तर मेणबत्त्याच असतील. आणि विचार करा फक्त मित्रांनो, एवढ्या वर्ष आधी जर आपण इथं असू, म्हणजे आपण ऑब्वियसली जे पण होते, आपण जर त्यांच्या शूजमध्ये जाऊन बघितलं तर काय हालत होत असेल, किती भीती वाटत असेल. पण ते होते पण न भिणारीच लोक ना. स्वातंत्र्यासाठी लढायचं म्हणजे सोपं काम नाही आहे. जीवन तर गरजेचंच नाही त्यासाठी. दॅट डझंट मेक सेन्स फॉर एनीबडी. Just have to fight to get the freedom, and this is the way you should do it. आता अशा प्रकारे आपण वीर सावरकरांच्या कोठरीमध्ये सिम्पली सगळं सेमच असणार आहे. एक कथा बघू शकता आपण इथे. स्लीपर्स काढले झाले लोकांनी आणि आपण पण तेच केलं पाहिजे. ॲज अ सेट द रिस्पेक्ट इज गिवन वेन इट इज नीडेड. अशा प्रकारे आपण वीर सावरकरांच्या सेलमध्ये आलेलो आहोत, बघू शकता तुम्ही इथे. आणि हे एक कसं सांगू, अप्रतिम क्षण आहे माझ्यासाठी, कारण की हे दररोज होण्यासारखी गोष्ट नव्हती. आणि वयाच्या 39व्या वर्षी मी पहिल्यांदा प्लेन घेऊन अंदमानला आलो आहे. तर दिस इज वन ऑफ द रिझन आपण म्हणू शकतो की फ्रीडम फायटर्स हे त्यांचं मला वाटते झोपण्यासाठी असलेलं कापड आहे, जे की खूप जुनं आहे ऑब्वियसली, कारण की दिस इज ऑलमोस्ट 100 वर्षापेक्षा जुनं आहे. वीर सावरकरांचा फोटो आहे आणि हे त्यांना मे बी भांडी दिली असतील जेवणाकरता. हा त्यांचा फोटो आहे यंग टाईमचा, बघू शकता तुम्ही इथे. त्यांच्याबद्दल थोडीशी ते माहिती दिलेली आहे, जसं की जागतिक एकमेव ऐतिहासिक सत्य, हिंदुस्थानातील जनतेला ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र क्रांती महामंत्र दिल्याबद्दल सक्षम कारावासाची जन्मठेप भोगत असताना ह्याच कोठडीत भिंतीवर खिळे आणि कांटे यांची लेखणी करून कमाल हे महाकाव्य लिहिणारे महाकवी राजबंदी स्वातंत्र्यवीर सावरकर असं यावरती लिहिलं गेलेलं आहे. आणि जर तुम्ही इथे बघताय तर इथे विनायक दामोदर सावरकर यांची डेट ऑफ बर्थ लिहिलेली आहे, जे की 28 मे 1883. आणि त्यांची आपल्याला नमस्कार करण्याची पण तारीख लिहून दिलेली आहे, जे की आहे 26 फेब्रुवारी 1967. आणि ते ह्या सेलमध्ये पर्टिक्युलरली जिथे मी आता उभा आहे त्याच्यामध्ये 1911 ते 1921 म्हणजे 10 वर्षाचा कारावास त्यांनी या सेलमध्ये काढलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण इकडनं बाहेर निघतो आणि मी आहे सिल्वर सेलमध्ये. आय एम शेअरिंग द सेल राईट नाव विथ ग्रेट लीडर ऑफ इंडिया स्वातंत्र्यवीर सावरकर. तुम्ही बघू शकता इथे ही त्यांची होल्डिंग सेल आहे आणि मी आहे. कॅन यू इमॅजिन की वीर सावरकर जवळजवळ इथे 105 वर्ष आधी ह्याच सेलमध्ये होते. काय दिवस असतील त्यांचे, काय टाईपच्या गोष्टी होत असतील भारताबरोबर, देशाबरोबर, त्यामुळे त्यांनी हे स्टेप्स घेतले असतील. इथला समोरचा व्ह्यू तुम्हाला आधी पाठ टेकून उभा आहे तर समोर कसं दिसतं ते सिल्वर सेल.
आणि हा त्याचा गेट हा पारदर्शक आहे, नवी लाईक बॅरिकेड्सनी त्यातनं आरपार दिसू शकतं. असा इथला हा व्ह्यू आहे. आपण वीर सावरकरांच्या सेलमधनं आता निघालो होतो आणि आपण हे चाललो आता वॉच टॉवरकडे. हे बघू शकता, हे खूप जुनं आहे, ऑब्व्हियसली 100 इयर्स ओल्ड असणार आहे 100%. आणि हे टेरेसवरती आहे ते पूर्णपणे वरती, जे की वॉच टॉवर आहे पूर्ण जेलचं. आणि त्यात पण 2 फ्लोअर्स आहेत. वाव. आणि हा व्ह्यू अगेन असं तर वाटतं कधी कधी जेल कमी आणि रिसॉर्ट जास्त आहे. मी जर आपण ऑब्व्हियसली ब्रिटिशर्स असेल तर त्यांना मजा करायला जागाच भेटलेली. व्ह्यू बघा. वाव. ओके, तर आपण सेल्युलर जेलमध्ये आहोत ऑलरेडी आणि तुम्ही बघू शकता हा मॉडेल आहे त्याचा सेल्युलर जेलचा. तर हे प्रत्येक जे मोठे सेक्शन दिसतात आपल्याला ह्याच्यामध्ये, आता मी तर काउंट केले, जर ॲक्च्युअल मॉडेल असेल तर 72 रूम्स आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये, सेल्स, ज्याच्यामध्ये सगळ्या कैद्यांना ते कैद करून ठेवत असतील ब्रिटिशर्स. पण मॉडेल पण एवढा सुंदर आहे, ऑब्व्हियसली खूप सुंदर दिसतो इथनं. आणि ॲक्च्युअल बिल्डिंग ह्याहून सुंदर आहे ना. 7 टॉवर्स, 7 विंग्स, जे पण आपण म्हणू शकतो ते 3 फ्लोअरचे, प्रत्येक ह्याच्यामध्ये जवळजवळ 72. मला वाटते त्यातले 3 सेक्शन खूप मोठे आहेत ह्याप्रमाणे आणि 4 सेक्शन ते थोडे छोटे आहेत, तर थोडे कमी रूम असू शकतात. आपण विचारू याच्याबद्दल की किती टोटल सेल्स आहेत ते. इव्हेंच्युअली संबळी कोणतरी गाईड भेटेल आपल्याला. गाईड भेटत नाही त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे. पैसे द्यायला तर पण गाईडच दिसत नाही ते. तुम्ही बघू शकता, आता मी तर सेल्युलर सेलला आहे आणि हा जो मागचा हिस्सा आहे तो नॉर्मली कोणी तुम्हाला दाखवणार नाही, तर त्यांना बघायला परमिशन भेटणार आहे मला वाटतं. आम्ही इथे विचारलं आहे सिक्युरिटीजला आणि आम्ही इथे बघायला आलो. हे नॉर्मली समोरूनच आपण निघून जातो. ही ॲक्च्युअल स्टेट आहे, हे कसं दिसतं आहे स्ट्रक्चर. आणि हे जे खालचे रूम आहेत आता मी थोडं बघितलेलं कसे होते आणि हे खालचे रूम आता तुम्ही बघा थोडे कसे आहेत. ते म्हणजे थोडासा फरक आहे. म्हणजे त्यांच्यावरती थोडंसं प्लास्टरसुद्धा केलेलं आहे. म्हणजे वरचे जे आहेत ते पूर्णपणे एक्सपोज टाईपमध्ये आहेत, त्यांना काहीच फिनिशिंग वगैरे नाही आहे रूममध्ये. हे जे रूम आहेत सेल्सचे हे थोडे फिनिश्ड आहेत आतमधनं, म्हणजे प्लास्टर वगैरे केल्यासारखे. आणि इथे समोर काहीतरी आहे ते आपण बघायला जाऊयास. आपले एक्सप्लोरर आर्य ऑलरेडी सगळीकडे पुढे धावत असतात, त्याप्रमाणे ते पुढे धावायला गेलेलेच आहेत. अरे हे बघूया आपण काय पाहिलं. हां, आतमध्ये इथनं दिसेल लांबून, जायची गरज नाही आतमध्ये. फोटोज वगैरे आहेत खूप, काय ते लक्षात येत नाही. पण म्युझियम टाईप छोटूसं बनवलेलं आहे. मी थोडं झूम आउट करतो, तुम्हाला लक्षात येईल काय स्केलवरती आपण बघतो आहे गोष्टी. त्या केवढी मोठी सेल आहे बघा. जे आता आपण सॅम्पल सेल बघितली आणि कम्पेअर टू दिस इज हाव इट लुक्स. आता आपण काय करणार, इथनं सेलचा एक दरवाजा ओपन आहे, इथनं सरळ आत जाण्याचा प्रयत्न करू आपण आणि सेलला शूट करू आतून ती कशी दिसते. वरची तर सेल ऑब्व्हियसली आपण जाऊन बघितलेली आहे, खालच्या सेलला जात ते आपण बघितलं नाही. तर आता चाललं आहे का इथं स्टोरेज सारखं वापरतात मला वाटतं हे खालचं सामान स्टोअर करण्यासाठी. आणि हे प्रॉपरली प्लास्टर वगैरे केलेले आहेत. मी जसं आधी दाखवलं वरती पूर्ण एक्सपोज आहेत, तर तसं नाही आहे, कबूतर आहे. आणि हाईट एकदम कमी आहे याची. आणि ह्याच्यामध्ये एक सेक्शन आहे कसला तरी चौकोनी, आणि हे फॉर्बिडन आहे समवॉट मला वाटते. आतमध्ये अलाउड नाही आहे यायला, जे आपण बसतो आणि बघतोय ते. हे इथे जरा प्रॉपरली फिनिश्ड आहे बघा, कसं लॉक केलेलं आहे याला इथून. ते खराब होत असतील ना पटाट. वा सेल. आणि हे बघा पूर्ण लॉकिंग मेकॅनिझम कसं ठेवलेलं आहे. ह्या थोड्या रूम ते स्टोरेजसाठीच वापरतात म्हणून थोड्या वेगळ्या दिसतात. तिथे पुढून समोरून
आणि आता पण सेंटर टॉवरमध्ये आलो परत. समोर जिथे लाईट शो वगैरे होतो तो एरिया आहे. आर्य एक सेकंड. ये 2 मिनटं इकडे. तो हम वापस परत आलो आपण ग्राउंड सेलला. तर ही ग्राउंड सेल पण त्याच टाईपमध्ये फिनिश आहे, जिथे फ्लोरिंग पूर्णपणे केलेली आहे आणि ही जशी दिसते पूर्णपणे मागून पडल्यासारखीच आहे. तर हा फ्रंट आहे. हा जो सेक्शन आहे तो एवढा मोठा नाही कम्पॅरेटिव्हली दुसऱ्या सेक्शन्सपेक्षा. आणि हा जो आहे तो 72 रूमचा सेक्शन, जसं मी म्हटलं की सेल्स ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत. कंपाऊंड वॉल जवळजवळ 10-11 फुटाची वरती असू शकते. आणि इथे पण ते तेलाचं आय थिंक ठेवलेलं त्यांनी, तेल काढायचं मशीन. खूप सारी लोक हे तर एरिया एक्सप्लोर पण नसेल करत माझ्या माहितीत. थोड्याफार अबॅन्डन टाईपमध्येच आहे तुला पूर्ण. आणि हे जे बोलतो ना आपण नवीन एक्सप्लोरर्स आहेत यूट्यूबवाले, त्यांना लोकांचे फक्त व्हिडिओ बघायला मजा येते, पण ॲक्च्युअलमध्ये जागेवरती आलो का पाय दुखत आहेत. नायकीचे शूज घालून पाय दुखत आहेत लोकांचे. या अशा प्रकारे हा पण सेक्शन संपलेला आणि आपण आता कुठेतरी दुसरीकडे जाणार आहोत एक्झिट पकडून. चला.